निराधार योजना नोव्हेंबर हप्ता अपडेट लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी। नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत अशा विषयावर ज्याची प्रतीक्षा लाखो लाभार्थी अनेक दिवसांपासून करत आहेत। होय, आपण बोलत आहोत संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या नोव्हेंबर हप्त्याबद्दल। दर महिन्याला या योजनेतून हजारो कुटुंबांना आर्थिक मदत दिली जाते, पण या महिन्यात अनेकांच्या मनात एकच प्रश्न होता की हप्ता अजून खात्यात का आला नाही। तर आज आपण याच प्रश्नाचं नेमकं उत्तर आणि शासनाकडून आलेली नवीन अधिकृत माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ किंवा लेख शेवटपर्यंत वाचा, कारण यातली प्रत्येक गोष्ट लाभार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे। हप्ता उशिरा का मिळत आहे? अनेक जण विचारत होते की दर महिन्याला नियमानुसार पैसे जमा होतात, मग या महिन्यात उशीर का झाला? तर यामागे काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणं आहेत। 28 ऑक्टोबर रोजी नागपूर येथे एक मोठं आंदोलन झालं होतं, महाएल्गार मोर्चा। या मोर्चाचं नेतृत्व समाज कल्याण मंत्री बच्चू कडू यांनी केलं आणि या मोर्चाचा उद्देश दिव्यांग, शेतकरी आणि निराधार नागरिकांच्या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधणं हा होता। या आंदोलनानंतर मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली। कर्जमाफीची प्रक्रिया 30 जूनपर्यंत पूर्ण केली जाईल, तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देखील लवकरच करण्यात येईल। यामुळे शासनाच्या डीबीटी प्रणालीवर मोठा ताण आला आहे। डीबीटी प्रणाली म्हणजे काय आणि याचा हप्त्यावर परिणाम कसा झाला? संजय गांधी निराधार योजना असो, लाडकी बहीण योजना असो किंवा शेतकरी भरपाई, सर्व योजनांमधील निधी डीबीटी प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पाठविला जातो। या महिन्यात एकाच वेळी लाखो शेतकऱ्यांना अतिवृष्टी भरपाई आणि दिव्यांगांना अनुदान रकमेचे डीबीटी करण्यात आले। त्यामुळे सर्व्हरवर मोठा लोड आला आणि काही जिल्ह्यांमध्ये व्यवहार प्रक्रिया तात्पुरती थांबवावी लागली। यामुळे संजय गांधी निराधार योजनेच्या नोव्हेंबर हप्त्याचा निधी थोडा उशिरा मिळत आहे। तांत्रिक अडचणी आणि नवीन लाभार्थ्यांचा डेटा। या महिन्यात शासनाकडे नव्याने नोंद झालेल्या दिव्यांग लाभार्थ्यांचा डेटा अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू होती। नवीन नोंदी झाल्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये डेटाबेस अपडेट होण्यास विलंब झाला। त्यामुळे ज्या लाभार्थ्यांचा डेटा पूर्णपणे अपडेट झाला आहे त्यांच्याच खात्यात पहिल्या टप्प्यात पैसे जमा होत आहेत। उर्वरित लाभार्थ्यांचे डीबीटी व्यवहार दुसऱ्या टप्प्यात पूर्ण होतील। त्यामुळे ज्यांच्या खात्यात अजून पैसे आलेले नाहीत त्यांनी काळजी करण्याची अजिबात गरज नाही। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होतील। त्यामुळे ज्यांच्या खात्यात अजून पैसे आलेले नाहीत त्यांनी काळजी करण्याची अजिबात गरज नाही। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हप्ता कधी मिळणार? अधिकृत माहितीनुसार 13 नोव्हेंबरपर्यंत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील। रविवारच्या दिवशी बँक व्यवहार बंद असल्यामुळे त्या दिवशी पैसे जमा होणार नाहीत, परंतु सोमवारपासून प्रक्रिया सुरू होईल आणि पुढील 2-3 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांना हप्ता मिळून जाईल। बरं, रक्कम किती मिळणार आहे? गेल्या महिन्यात काही दिव्यांग लाभार्थ्यांना वाढीव अनुदान म्हणजे 2500 रुपयांऐवजी 1500 रुपये किंवा 2000 रुपये मिळाले होते। अशा सर्व लाभार्थ्यांना या महिन्यात उर्वरित रक्कम मिळणार आहे। म्हणजे ज्यांना मागच्या महिन्यात 2000 रुपये जमा झाले होते त्यांना नोव्हेंबरमध्ये 500 रुपये अतिरिक्त जमा होतील आणि ज्यांना पूर्ण 2500 रुपये मिळाले होते त्यांनाही याच रकमेचा नियमित हप्ता मिळेल। महत्त्वाची सूचना लाभार्थ्यांसाठी, तुमचं डीबीटी खाते सक्रिय म्हणजे ॲक्टिव्ह आहे याची खात्री करा। डिसेंबर हप्ता कधीपासून सुरू होणार? नोव्हेंबर महिन्यात हप्ता थोडा उशिरा मिळाला होता, परंतु शासनाने आता पूर्ण तयारी केली आहे की डिसेंबरपासून नियमित तारखांवर पैसे मिळतील। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून आलेल्या ताज्या माहितीनुसार डिसेंबर महिन्याचा हप्ता 7 डिसेंबरपासून खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होईल आणि 10 डिसेंबरपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्कम मिळून जाईल। यावेळी डीबीटी प्रक्रियेसाठी स्वतंत्र वेळापत्रक तयार करण्यात आलंय, जेणेकरून इतर योजनांच्या व्यवहारांचा या योजनेवर परिणाम होणार नाही। अनुदानात वाढ होणार का? अनेक लाभार्थ्यांचा एकच प्रश्न असतो की यावर्षी रक्कम वाढणार का? तर शासन पातळीवरून याबाबत विचार सुरू आहे। विविध जिल्ह्यांमधील समाज कल्याण अधिकाऱ्यांनी अहवाल सादर केले आहेत, ज्यात जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरामुळे अनुदान वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे। त्यावर शासनाचा प्रतिसाद सकारात्मक असल्याचं कळतंय। संभाव्य प्रस्तावानुसार दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी
2,500 रुपयांऐवजी 3,000 रुपये हप्ता करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या संदर्भात अंतिम निर्णय डिसेंबर अखेरपर्यंत अपेक्षित आहे. नवीन अर्जदारांसाठी चांगली बातमी. ज्यांनी आत्तापर्यंत या योजनेत अर्ज केला नाही पण पात्र आहेत, त्यांच्यासाठी आता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आली आहे. पूर्वी अर्ज करण्यासाठी पंचायत समिती किंवा नगरपरिषद कार्यालयात प्रत्यक्ष जाणं आवश्यक होतं. आता तुम्ही घरबसल्या अर्ज करू शकता. फक्त अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करून आवश्यक कागदपत्र अपलोड करा. नवीन अर्जांसाठी आवश्यक कागदपत्रे: अर्जदाराचा आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स, उत्पन्न प्रमाणपत्र वार्षिक 21,000 रुपयांपेक्षा कमी, निराधार प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, विधवा प्रमाणपत्र, एक पासपोर्ट साईज फोटो. एकदा अर्ज मंजूर झाला की पुढील महिन्यापासून नियमित हप्ता सुरू होईल. डीबीटी व्यवहार स्थिती कशी तपासायची? अनेकांना अजूनही हप्ता मिळालेला नाही आणि त्यांना समजत नाही की पैसे थांबलेत की व्यवहार प्रलंबित आहे. यासाठी शासनाने एक सोपी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. डीबीटी स्टेटस तपासण्यासाठी पुढील पायऱ्या फॉलो करा. अधिकृत वेबसाईटला भेट द्या. https://sjsa.maharashtra.government.in. संजय गांधी निराधार योजना ॲप्लिकेशन स्टेटस वर क्लिक करा. तुमचा ॲप्लिकेशन ID किंवा आधार क्रमांक टाका. चेक स्टेटसवर क्लिक करा. यानंतर स्क्रीनवर तुम्हाला व्यवहाराची माहिती मिळेल. अप्रूव्ड, पेंडिंग, क्रेडिटेड, रिटर्न अशी स्थिती दिसेल. जर रिटर्न्ड किंवा फेल्ड दिसत असेल तर याचा अर्थ तुमचं खातं निष्क्रिय आहे किंवा डीबीटी लिंक झालेलं नाही. अशा वेळी जवळच्या समाज कल्याण कार्यालयात जाऊन खाते अपडेट करावं. डिसेंबर हप्त्यातील 2 टप्पे. या महिन्याचा हप्ता 2 टप्प्यांमध्ये दिला जाणार आहे. 1. पहिला टप्पा नियमित लाभार्थी, म्हणजे ज्यांना मागच्या महिन्यापासून पैसे येत आहेत. दुसरा टप्पा नव्याने जोडलेले लाभार्थी आणि डीबीटी सुधारणा झालेले अर्ज. पहिल्या टप्प्यातील रक्कम 7 ते 8 डिसेंबर दरम्यान जमा होईल, तर दुसऱ्या टप्प्यातील रक्कम 9 ते 10 डिसेंबर दरम्यान जमा होईल. वृद्ध आणि दिव्यांग लाभार्थ्यांसाठी विशेष सुविधा. शासनाने अलीकडेच नवीन सुविधा जाहीर केली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि 60% जास्त अपंगत्व असलेल्या लाभार्थ्यांना यासाठी समाज कल्याण विभागाचे अधिकारी गावागावात जाऊन लाभार्थ्यांची पडताळणी करतील. यामुळे ज्यांना फिरणं अवघड आहे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तक्रार नोंदवण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक. जर तुम्हाला अजूनही पैसे आले नाहीत किंवा ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये काही त्रुटी दिसत असेल तर खालील अधिकृत माध्यमांवर संपर्क साधू शकता. टोल फ्री हेल्पलाईन 1800-120-8040. ईमेल help.sanjayojana@government.in. संपर्क 48 तासात प्रतिसाद दिला जातो. महत्त्वाचे अपडेट्स पुढील महिन्यात. शासन पातळीवर योजनेच्या अटींमध्ये थोडे बदल करण्याचा प्रस्ताव आहे. अनुदान वाढवणे, पात्रतेचे निकष सुलभ करणे आणि ऑनलाईन पडताळणी प्रक्रिया सुरू करणे हे 3 मुद्दे चर्चेत आहेत. जानेवारी 2026 पासून या योजनेला एकात्मिक लाभ पोर्टलशी जोडण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. यामुळे एका क्लिकवर तुम्हाला सर्व योजनेची स्थिती पाहता येईल. लाभार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर संदेश. ही योजना केवळ आर्थिक आधार देत नाही, तर अनेकांच्या जीवनात आत्मविश्वास आणि स्थैर्य निर्माण करते. आपल्या समाजातील प्रत्येक निराधार व्यक्तीपर्यंत शासनाची मदत पोहोचावी, हीच या योजनेमागची खरी भावना आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर ती आपल्या गावातील आणि परिसरातील इतर लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा. एक छोटीशी कृती कोणाच्या तरी जीवनात मोठा फरक घडवू शकते. थोडक्यात सारांश. डिसेंबरचा हप्ता 7 ते 10 डिसेंबर दरम्यान जमा होणार. 2 टप्प्यांमध्ये डीबीटी प्रक्रिया होईल. काही लाभार्थ्यांना वाढीव अनुदानाचा निर्णय प्रलंबित आहे. खाते व आधार अपडेट ठेवणं आवश्यक. पुढील महिन्यात एकात्मिक लाभ पोर्टल सुरू होण्याची शक्यता. आज आपण बोलणार आहोत 2026 पासून सुरू होणाऱ्या संजय गांधी निराधार योजनेतील मोठ्या बदलांबद्दल. हे बदल प्रत्येक लाभार्थ्याच्या जीवनावर थेट परिणाम करणार आहेत. सरकारकडून आलेली ही सुधारणा प्रक्रिया म्हणजे नवीन भारतातील सामाजिक न्यायाचा टप्पा म्हणून ओळखली जाते. जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल किंवा अर्ज करायचा विचार करत असाल
तर हा संपूर्ण भाग शेवटपर्यंत पाहणं अत्यावश्यक आहे, कारण यामध्ये नवीन नियम, अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि PM सेवा महाराष्ट्र पोर्टलचा वापर कसा करायचा हे सर्व समजावून सांगितलं आहे. 2026 पासून लागू होणारे प्रमुख बदल. शासनाने जाहीर केलेल्या सुधारणांनुसार 2026 पासून या योजनेत खालील महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत. नंबर 1. अनुदानात वाढ. 2026 पासून दर महिन्याचं अनुदान वाढवून 3,000 ते 3,500 रुपये दरम्यान निश्चित करण्याचा प्रस्ताव आहे. वृद्ध, विधवा आणि 80% जास्त अपंगत्व असलेल्या लाभार्थ्यांना 3,500 रुपये मिळणार आहेत. नंबर 2. ऑनलाईन पडताळणी प्रक्रिया. पूर्वी लाभार्थ्यांना वार्षिक पडताळणीसाठी कार्यालयात जावं लागायचं. आता ती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन होणार आहे. PM सेवा महाराष्ट्र पोर्टलवरून स्वतःचा आधार क्रमांक, मोबाईल OTP आणि बँक खाते पडताळणी करून आपण घरी बसून अपडेट करू शकता. 3. नवीन लाभार्थी नोंदणी सुलभ. आता अर्जदारांना तालुका कार्यालयात जाण्याची गरज नाही. घरबसल्या मोबाईलवरून अर्ज करून 72 तासात प्राथमिक मान्यता मिळू शकते. 4. स्मार्ट पेमेंट ट्रॅकिंग सिस्टम. प्रत्येक लाभार्थ्याला आता एक युनिक बेनिफिशरी ID मिळेल, ज्याद्वारे तो आपल्या सर्व व्यवहारांची स्थिती रिअल टाईममध्ये पाहू शकेल. 5. वृद्ध व दिव्यांगांसाठी डोर स्टेप DBT व्हेरिफिकेशन टीम. ज्यांना चालता बोलता येत नाही त्यांच्यासाठी सरकारी कर्मचारी घरी येऊन बायोमेट्रिक पडताळणी करतील. नवीन पात्रतेचे निकष. 2026 पासून शासनाने काही सुधारित पात्रता निकष जाहीर केले आहेत. अर्जदार महाराष्ट्रातील कायम रहिवासी असावा. वार्षिक उत्पन्न मर्यादा ₹30,000 पेक्षा जास्त नसावी. लाभार्थी निराधार, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, दिव्यांग किंवा ज्येष्ठ नागरिक श्रेणीतील असावा. अर्जदाराने कोणत्याही इतर राज्य किंवा केंद्र योजनेतून समान लाभ घेतलेला नसावा. या पात्रतेची पडताळणी PM सेवा महाराष्ट्र पोर्टलद्वारे स्वयंचलित पद्धतीने अर्ज प्रक्रिया. आता जाणून घेऊया नवीन पोर्टलवरून अर्ज कसा करायचा. ही प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. 1. सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्या. www.pmseva.maharashtra.gov.in. 2. संजय गांधी निराधार योजना हा पर्याय निवडा. 3. नवीन अर्ज करा. न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक करा. 4. आपला आधार क्रमांक, मोबाईल OTP आणि बँक खाते क्रमांक टाका. 5. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. आधार कार्ड, बँक पासबुक, उत्पन्न प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र लागू असल्यास. मैं सिर्फ 3 घंटा आपसे मांग रहा हूं. इस 3 घंटे के अंदर मैं आपको एडवांस एक्सेल के फॉर्मूलाज के साथ AI और आधार कार्ड, बँक पासबुक, उत्पन्न प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र लागू असल्यास. 6. अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक्नॉलेजमेंट ID मिळेल. या IDच्या आधारे तुम्ही अर्जाची स्थिती तपासू शकता. अर्ज मंजूर झाल्यानंतर पहिला हप्ता 30 दिवसांच्या आत थेट खात्यात जमा होतो. रसूल. तपासणी आणि पारदर्शकता वाढ. या नव्या प्रणालीमुळे भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे. प्रत्येक व्यवहाराचे ट्रॅकिंग लाभार्थ्याच्या मोबाईलवर SMS आणि ईमेलद्वारे मिळणार आहे. तसेच लाभार्थ्यांना PM सेवा मोबाईल ॲपद्वारे हप्ता मिळाल्यावर तत्काळ सूचना मिळेल. या प्रणालीमुळे कोणाच्याही नावाने खोटे अर्ज किंवा डुप्लिकेट रजिस्ट्रेशन होणार नाहीत. ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सुविधा. 2026 पासून शासन एक दिवस प्रशासन तुमच्या दारी या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक तालुक्यात महिन्यातून एकदा विशेष शिबिर आयोजित करणार आहे. या शिबिरांमध्ये लाभार्थ्यांना त्यांचा अर्ज, कागदपत्र पडताळणी आणि बँक अपडेट करण्याची संधी मिळेल. महत्त्वाचे सल्ले. नेहमी तुमचा मोबाईल नंबर आणि बँक खाते क्रमांक अपडेट ठेवा. अर्ज करताना चुकीची माहिती देऊ नका, अन्यथा अर्ज आपोआप रद्द होईल.